आणि आता वळूया खास रिपोर्टकडे। शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडले। आता महाराष्ट्रामध्ये भूकंप पार्ट 2 होणार की काय अशी चर्चा आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला राजकारणातले सध्याच्या घडीचे 4 संकेत दाखवणार आहोत। आणि पहिला संकेत काय आहे तो पाहूया। लवकरच नवी वेळ। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे। नक्कीच, आणि या हॅशटॅगसह त्यांनी ही पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं। लवकरच नवी वेळ। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील काही दिवसांपूर्वी असंच म्हटलं होतं। बघा, दुसरा संकेत आहे हा। दुसरा संकेत ऑफरचा विचार करेन असं वाक्य होतं अमोल कोल्हे यांचं। आणि इतकंच नाही, त्यानंतर त्यांनी माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला असं म्हणत त्यांचंच विधान खोडलेलं होतं। पण पुन्हा एकदा सुटलेला बाण काही परत घेता येत नाही। आणि आता तिसरा संकेत काय आहे तो देखील पाहूया। पवार गटाचे जयंत पाटील आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट झालेली आहे आणि हाच तिसरा संकेत म्हणावा लागेल। खरंय, आणि त्यामुळे या भेटीमध्ये काय पडद्यामागच्या घडामोडी घडल्या आणि त्याचे आता येणाऱ्या आगामी राजकारणावर कसे परिणाम होतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान हे 4ही राजकीय संकेत पोहोचतायत ते थेट शरद पवार यांच्यापर्यंत। आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे आणि त्याचाच मौका साधत पवार गोल करणार का? पाहूयात। सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। माहोल फिफाचा आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस भाषा करताय गोलची। मुख्यमंत्री बोलतायत सचिन अहिरांबद्दल, पण त्यांचा रोख आहे शरद पवारांकडे। मूळ सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला 4 दिवस होतात, तोच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक सूचक ट्विट केलंय। मिटकरी म्हणतायत हॅशटॅग लवकरच नवी वेळ। मिटकरी काय म्हणतायत सविस्तर पहा। आदरणीय पवार साहेब यांना भविष्याचं आकलन आहे। आज जरी त्यांचा पक्ष काँग्रेस किंवा एनडीएच्या सोबत जाण्याच्या चर्चेत दिसत असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि हा महाराष्ट्राला सुखद पुरोगामी धक्का असेल। साहेबांच्या पक्षात राजकीय दृष्ट्या समय सुसंगत कोणी नेता नसल्याचं चित्र त्यांना स्पष्ट दिसतंय। हॅशटॅग लवकरच नवी वेळ। आणखी जरा आठवड्याभराचा इतिहास शोधला तर अमोल कोल्हेही काय म्हणाले होते। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। 4 दिवसात पवार आणि घड्याळाबद्दलचे हे 3 संकेत म्हणजे राजकीय योगायोग नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत। अशी कुठली चर्चा आमच्या पक्षामध्ये चालू नाही आहे, न ती माझ्या कानावर आलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं ही फक्त चर्चाच आहे। त्यामुळे या चर्चेवर लक्ष न देता आज कुठं ना कुठंतरी आमच्या पक्षाकडनं युवांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य लोकांचे प्रश्न जे मांडले जातात त्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे। आणि सरकारला विनंती आहे की आम्ही जे मुद्दे मांडतो त्याला कुठं ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। नाही, नक्की असं आहे की आम्ही सरकारमध्ये आहे म्हणून आमचं काम गतीने चालतात आणि जसं आमच्याकडे माहिती येतात तिकडे कोणीच त्यांचं ऐकत नाही आणि काम व्यवस्थित चालत नाही। तर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर तर येतं तर आमचं स्वागत आहे। आमचा कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं तर सुनेत्राबाईंनी पवार आमच्या प्रमुख आहेत, आमचे तटकरे साहेब आहेत, आमचे प्रफुल्लभाई पटेल आहेत आणि ही ज्येष्ठ मंडळीत छगनराव भुजबळ साहेब आहेत। त्या बाबतीमध्ये तो निर्णय किंवा ती माहिती त्या 3-4 आहे आणि जो काय निर्णय घ्यायचा किंवा जी माहिती कोणाला आत घ्यायचं, बाहेर घ्यायचं, कोणाचा पाठिंबा घ्यायचा, काय घ्यायचा, हा संपूर्ण निर्णय हा सुनेत्राबाई पवारांचा आहे। सध्या त्यांच्याकडनं असं कळतं की एनडीएला त्या पक्षाकडनं पाठिंबा दिला जाईल। ते जर त्यांचे आमदार किंवा खासदार तुमच्याकडे आले किंवा तुमच्यात विलीन झाले तर आनंद आहे? शेवटी आनंदच आहे ना, आनंद का नाही? शेवटी महायुती जर भक्कम होत असेल तर आनंदच आहे आणि शेवटी नक्की आनंद आहे। दिल्लीशी चर्चा झालेली आहे काही नेत्यांशी, असं मला माहिती मिळाली। शरद पवार यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? नाही, पवार साहेबांशी चर्चा त्यांच्याकडून, पवार मोठे नेते आहेत,
पवार हे वयस्कर आणि सिनियर नेते आहेत, त्यांच्याकडून कसा काही संकेत आला तर आम्ही जाऊ भेटायला. पण त्यांच्या पक्षातले जर वरिष्ठ नेते चर्चा करत असतील तर शरद पवारांच्या संमतीशिवाय चर्चा करतायत असं म्हणतात. नाही, त्यांनी कुणाच्या संमतीशिवाय चर्चा करण्यापेक्षा आमच्याकडे आम्हाला जर चर्चा करायची असेल तर पवारसाहेबांच्याकडून किंवा त्यांच्या कुठल्या नेत्याकडून तसा काही निरोप आला तर आम्ही भेटायला जाऊ, आम्ही विनंती करू काँग्रेसमध्ये येण्यासाठी. तो आमच्या आणि ते विचार आम्ही हायकमांडला सांगू. पण आत्ताच ही चर्चा का सुरू झाली आहे, त्याची नेमकी कारणं काय? पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. काँग्रेसपेक्षा सत्तेत असलेल्या एनडीएमध्ये जावं असं बहुतांश नेत्यांचं म्हणणं असल्याचं समजतंय. शरद पवारांनी संभाव्य राजकीय समीकरणाची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर सोपवल्याचंही कळतंय. एनडीएला बाहेरून पाठिंबा द्यावा की थेट सत्तेत जावं याचा विचार सुरू आहे. पण थेट एनडीएमध्ये गेलं तर केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्यानं थेट एनडीएमध्येच जावं असा बहुतांश नेत्यांचा कल आहे. या संदर्भात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झाल्याचीही चर्चा आहे. या सगळ्यावर सुप्रिया सुळे काय म्हणताय तेही पहा. जयंत पाटील आणि विनोद तावडेंची जी बैठक झाली यामध्ये असं कुठे झाली बैठक? या संदर्भात आम्हाला जयंतरावांची आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली? मला नाही माहिती बैठक झालेली, तुमच्याचकडून ऐकते. अशी चर्चा झाली की मी विनोदजी आणि मी अनेक वेळा भेटलेलो आहे. आम्ही दोघं एका कमिटीत आहोत. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे कॉर्पोरेट लॉची. त्या कमिटीमध्ये मी आणि विनोदजी गेल्या महिन्याभरात 20 वेळा भेटलो असतो. आणि ते एकटेच नाही, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, कारण का सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. आता कसं कायम कोणी विरोधात असतं आमची भूमिका ही सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्याची आहे. गेले 12 वर्ष आमच्याबद्दल हे सातत्याने बोललं जात आहे. आता पुढची 29 मध्ये हाच कारभार झाला तर अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला लढावंच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल, कारण का ह्यांच्या हातात अशीच सत्ता राहिली तर देव जाणे काय करतील हे लोक. शरद पवारांच्या पक्षाकडे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. पवारांचा पक्ष एनडीए सोबत गेला तर केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळेल आणि राज्यातही पवारांच्या पक्षाला 1 किंवा 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. भाजपलाही नारी शक्ती बंधन विधेयकासाठी पवारांच्या खासदारांची मदत होईल. एनडीएमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जर सामील होत असेल तर त्या बदल्यात काय मिळणार याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे. केंद्रात एक भक्कम खातं असणारं मंत्रिपद, त्यानंतर राज्यात 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळतील असं म्हटलं जातं. केंद्रात सुप्रिया सुळे यांची कॅबिनेट पदावर वर्णी लागेल तर राज्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्रिपद असतील, त्याच्यामध्ये जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची नावं चर्चा आहे. यावेळेस सगळं काही करत असताना जातीचं सामाजिक सलोखा समतोल देखील मंत्रिमंडळामध्ये ठेवावा लागणार आहे, जो शरद पवारांसाठी मोठं आव्हान असणार आहे. सध्याच्या घडीला फार भवितव्य नसलेल्या काँग्रेससोबत जाण्यापेक्षा सत्तेच्या दिशेचा प्रवाह पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त खुणावतोय. सत्ता नसेल तर पक्ष फुटण्याची शक्यताही जास्त आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचं कायमच प्रॅक्टिकल राजकारण राहिलं आहे. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा होतोय. ही सगळी क्रोनॉलॉजी पाहता पुढच्या काळात शरद पवार मोदींच्या तंबूत गेलेच तर आश्चर्य वाटायला नको. सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, मुंबई. आणि अशातच आणखी एक विधान चर्चेत आलंय. शरद पवार 2014 सालीच एनडीएमध्ये आले असते तर राष्ट्रपती झाले असते असं म्हणतायत रामदास आठवले. आणि इतकंच नाही तर एक दिवस उद्धव ठाकरेंना देखील एनडीएत यावं लागणार असा टोला देखील रामदास आठवले यांनी लगावला आहे. दरम्यान या सगळ्या चर्चा सुरू असताना, अर्थात शरद पवार एनडीएमध्ये जाणार अशी चर्चा असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र म्हणालेत की महाराष्ट्रातून कोणताही पक्ष एनडीएमध्ये येणार नाही. शरद पवारांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार फोडणार नाही अशी स्पष्टोक्तीच फडणवीसांनी दिली आहे. एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखी एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने, कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतलेल्या कळतं.
असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं NDAमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता NDAमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. आणि खरं तर शरद पवार NDAमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी मुख्यमंत्री म्हणतात पवारांचे आमदार खासदार फोडणार नाही. हा नेमका विरोधाभास कसा काय? मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? चला सांगतो. नवा पक्ष घ्यायला भाजप हायकमांड इच्छुक नाही. तर दुसरा अर्थ असा म्हणावा लागेल की फोडाफोडीचा आरोप भाजपला आता स्वतःवर कधीच घ्यायचा नाही. मूळ राष्ट्रवादी सोबत असताना विरोधी पवार गट घेणं हे खरं तर त्रासदायक ठरेल असाही एक त्यातनं अर्थ आहे या विधानाचा. तर चौथा अर्थ असा म्हणावा लागेल की राष्ट्रवादी नाव चिन्हाचा वाद हा कोर्टामध्ये प्रलंबित असताना जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांचा पक्ष विलीन होण्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं भाष्य नाहीये. आणि सहावा अर्थ असा घ्यावा लागेल की संसद अधिवेशनामध्ये शरद पवारांच्या खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतरच विलिनीकरणाचा निर्णय होऊ शकतो.